सांगलीमध्ये फळ महोत्सवाला सुरुवात. द्राक्षांसह विविध फळांचं भरवण्यात आलं प्रदर्शन. महाशिवरात्र आणि द्राक्ष दिनानिमित्ताने सांगलीमध्ये द्राक्ष फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. द्राक्ष पंढरी म्हणून सांगलीची ओळख आहे. सध्या द्राक्षाचा हंगाम सुरू झाला आहे. द्राक्ष थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावीत, तसेच महाशिवरात्रीच्या निमित्ताने द्राक्षांना मोठं महत्त्व असल्याने त्या पार्श्वभूमीवर सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कृषी विभागाच्या माध्यमातून शहरातल्या कच्ची जैन भवन येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले असून सांगली जिल्ह्यात पिकणाऱ्या द्राक्ष, केळी, डाळिंब, कलिंगड यासह विविध फळांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत असून याला सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. नमस्कार सांगलीकर, माझं नाव रवींद्र महादेव मुडे, फळ महोत्सव समिती सांगली. आज या ठिकाणी सांगली कच्ची जैन भवन या ठिकाणी महाशिवरात्र द्राक्ष दिनानिमित्त फळ महोत्सवाचं नियोजन केलेलं आहे. सांगली जिल्ह्यातली सर्व पिकणारी जी फळं आहेत याचं आकर्षक पद्धतीत या ठिकाणी फळांचं प्रदर्शन मांडलेलं आहे आणि विविध ठिकाणी आपण या ठिकाणी 45 स्टॉल शेतकऱ्यांसाठी मोफत विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे या ठिकाणी. आणि हा फळ महोत्सव भरवण्याचा उद्देश आहे, ज्या पद्धतीत 15 ऑगस्ट 26 जानेवारी जशी जिलेबी खाल्ली जाते, तर द्राक्ष कधी खायचे, तर महाशिवरात्रीच्या उपासाला ह्या निमित्त हा सण साजरा व्हावा आणि प्रत्येकाने घरोघरी द्राक्ष खावावे, लहान मुलापासून मोठ्या वयासाठी. आणि ही परंपरा जोपासण्यासाठी आपण 5 दिवस वेगवेगळे या ठिकाणी कार्यक्रम नियोजित केलेले आहे. त्यात प्रथम चित्रकला स्पर्धा लहान मुलांसाठी आहे, त्यानंतर फळ सजावट स्पर्धा, पाककला स्पर्धा आणि महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम. आणि यातून सर्वांना महाशिवरात्रीनिमित्त द्राक्ष दिन साजरा व्हावा हा मेसेज होण्यासाठी आपण हे फळ महोत्सवाचं नियोजन केलेलं आहे. तर सांगलीकरांना विनंती आहे की आपण नक्की या फळ महोत्सवाला व्हिजिट द्या आणि विथ परिवार या. धन्यवाद. रवींद्र मुडे, फळ समिती सांगली. आणि यासाठी सर्व व्हरायटी सांगली जिल्ह्यातले तुम्हाला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी. या व्हरायटीमध्ये तुम्हाला फ्लेम आहे, आरके आहे, सुपर सोनाका आहे, त्या थॉम्सन आहे, शरद व्हरायटी आहेत, जंबू सीडलेस आहे, त्याचबरोबर तुम्हाला माणिक चमन आहे. अशा वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी पाहायला आणि खायला मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व शासकीय, निमशासकीय संस्था यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य बागायतदार संघ सांगली, कृषी विभाग सांगली, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सर्व मॅन्युफॅक्चर ॲग्रो डीलर्स असोसिएशन आणि मॅन्युफॅक्चर सर्व असोसिएशन या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आणि यांच्या संयुक्त विद्यमानेनं हा कार्यक्रम 5 दिवसाचा नियोजित केलेला आहे. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.